स्लॅप है, बोगस स्लॅप है, उनके नाम है बोगस है बोलते। तुम्हारे हाथ की कितना? आपण जातो त्या गाडीला कानात से मेरे हाथ की स्लॅप है। अरे वीडियो को मेरे कटी बोल तेरा बात ते फोटो मार सकता भाऊ काय सांगणार गोंदिया जिल्ह्यात 1000च्या वर जिल्हा परिषद शाळा आहे आणि काही शाळा जीर्णी झालेली आहेत, काय उपाययोजना करत आहात आपण? आपल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 1014 ह्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत आणि 22 जिल्हा परिषदेची हायस्कूल आहेत। अशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या मोठ्या प्रमाणात आहेत। या ठिकाणी आपण पटसंख्या वाढीच्या दृष्टिकोनातून यावर्षी एक चांगल्या पद्धतीचा मार्ग अवलंबला आणि त्याला यशसुद्धा आलं आणि पटसंख्या कायम ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेला यशसुद्धा आलं। परंतु आपण जो प्रश्न केलेला आहे अत्यंत बरोबर आहे की जिल्ह्यामध्ये ह्या ज्या इमारती आहेत त्या मोठ्या प्रमाणात जीर्ण आहेत। जवळपास आजच्या घडीला 500 ते 550च्या जवळपास इमारती ह्या जीर्ण अवस्थेत आहेत आणि याच्यातूनही आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी कशा पद्धतीने बसतील याच्यामध्ये एक मार्ग काढण्याचा प्रयत्नसुद्धा आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्यानं सुरू आहे। यावर्षी DPCच्या माध्यमातून जवळपास आपल्याला 10 करोड रुपयाची निधी आपल्या जिल्हा परिषदेला या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून जवळपास आम्ही 194 ठिकाणी, काही ठिकाणी दुरुस्ती आणि काही ठिकाणी नवीन इमारतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये या ठिकाणी नवीन इमारती आणि ज्या काही दुरुस्ती कशा पद्धतीने करता येतील अशा पद्धतीच्या जवळपास 194 ठिकाणी आपण व्यवस्था करणार आहोत। काही त्याचे उपाययोजना काय करत आपण? हा पण विषय या ठिकाणी अगदी बरोबर आहे, परंतु शिक्षकांची भरती ही आम्ही करत नाही, ही महाराष्ट्र शासन करतं आणि त्या पद्धतीनं आपण जिल्हा परिषदेमध्ये ज्या बदल्या वगैरे सुद्धा होतात त्या ऑनलाईन पद्धतीनं होत असतात। त्यांच्यामुळे एक व्यवस्था करण्याचं काम जिल्हा परिषद या ठिकाणी करत असतं। एक चांगल्या पद्धतीचं समायोजन कशा पद्धतीनं राहील, कोणत्या ठिकाणी महिला शिक्षक अपेक्षित आहेत आणि जशा पद्धतीची मागणी आहे अशा पद्धतीची एक व्यवस्था करण्याचं काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो आणि त्याला एक भरीव समर्थनसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यामध्ये आहे असं मला वाटतं।